अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात 9 ऑगस्ट रोजी नांदेड शहरात निघणार महामोर्चा. जय भीम. जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. राज्य सरकारने 59 अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा घाट घातला आहे. त्याचा विरोध करण्यासाठी 9 ऑगस्ट रोजी नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा निघणार असून या मोर्चाला आनंदराज आंबेडकर, डॉक्टर भीमराव आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, ॲडव्होकेट सुरेश माने संबोधित करणार असल्याची माहिती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने देण्यात आली. 9 ऑगस्ट 2026 रोजी निघणारा महामोर्चा आहे. हा महामोर्चा महात्मा फुले पुतळ्यापासून शिवाजीनगर मार्गे कला मंदिर, शिवाजी महाराजांचा पुतळा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून थेट कलेक्टर ऑफिसवर जाणार आहे. तसं आम्ही SP साहेबांना, जिल्हाधिकारी साहेबांना एक विनंती निवेदन सुद्धा दिलेलं आहे. आणि हा महामोर्चा कुठल्याही एका जातीचा नसून हा 59 जातीचा महामोर्चा आहे. या महामोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं सर्व जाती धर्माची लोक त्या ठिकाणावर येणार आहेत. वेगवेगळ्या तालुक्यावर बैठका चालू आहेत. शहरामधल्या नगरानगरामध्येही बैठका मिटिंगा चालू आहेत. आणि हा मोर्चा कुठल्याही जातीच्या विरोधात नसून हा मोर्चा सरकारच्या विरोधात आहे. मातंग बांधव हे आमचे शत्रू नाहीत, ते आमचे बांधव आहेत. ही आमची भूमिका या महामोर्चामधून आम्ही सिद्ध करून या महाराष्ट्रामध्ये एक बंधू भावनेचा, समतेचा संदेश सुद्धा आम्ही त्यामधून देणार आहोत. या महामोर्चाला संबोधित करण्यासाठी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब, डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, माजी न्यायमंत्री बडोले साहेब, माजी मंत्री घोलप साहेब, सुरेश माने साहेब हे संबोधित करण्यासाठी येणार आहेत. महाराष्ट्र शासनानं म्हणजे पेशवाईनं ज्या पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अनुसूचित जातीच्या प्रवर्गाच्या माध्यमातून त्याला तीव्र विरोध करण्याच्या अनुषंगानं क्रांती दिवस या 9 ऑगस्ट रोजी अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं प्रचंड मोठ्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आमची भूमिका अशी आहे की आजपर्यंत कधी महार मांग हा वाद नव्हता. विनाकारण हा पेशव्यांनी हा वाद उकरून काढला आणि 2 समाजामध्ये एक तेढ निर्माण केली, ज्यांच्यामध्ये आजपर्यंत बंधुत्वाचं, समन्वयाचं नातं होतं, समंजसपणा दोघांमध्येही होता. पण आज हा वाद काढून आम्हाला वेगवेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. किळसवाने आणि कुटील डाव त्यांनी रचलेला आहे. आम्ही त्या मोर्चाच्या माध्यमातून महार मांग आम्ही कधीच वेगळे होणार नाही अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. आणि ती भूमिका घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून या उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे. गेल्या 15 दिवसापासून या मोर्चाची पूर्वतयारीला सुरुवात झालेली आहे. 15 दिवस शिल्लक आहेत. 15 दिवसामध्ये नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येक गाव खेड्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत. तालुक्याला आमच्या बैठका चालू आहेत. शहरामध्ये वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये आमच्या बैठका होऊन आम्ही लोकसमूह जमा करणे आणि महार मांग हे वेगळे नाहीत तर हे एकच आहेत ही भावना महाराष्ट्र शासनापर्यंत आमची गेली पाहिजे अशी आमची मानसिकता आहे. आणि पेशव्यांनी जो डाव भीमा कोरेगावच्या वेळेस रचला होता तोच डाव त्यांनी या 2026ला रचलेला आहे. भीमा कोरेगावला ज्या पद्धतीने त्यांचा पराभव झाला होता याही वेळेस त्यांचा पराभव निश्चित आहे. हे देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी समजून घेतलं पाहिजे. कोर्टाचा कुठलाही असा निर्देश नाही की याची अंमलबजावणी झाली पाहिजे. नसताना सुद्धा खास करून या दोघांमध्ये भांडण लावणे आणि महाराष्ट्राला दंगलखोर बनवण्याचा प्रयत्न या हिंदुत्ववादी आतंकवाद्यांनी रचलेला आहे. तो डाव हाणून पाडण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 जाती एकत्र येऊन हा विरोध, आम्ही तीव्र विरोध त्यांचा करणार आहोत. आणि माझी प्रशासनाला, महाराष्ट्र शासनाला नम्रतेची विनंती आहे की नांदेडमध्येच नसून पूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जातीयतेचा रंग तुम्ही देऊ नका. वेगवेगळे रंग जातीयेचे तुम्ही निर्माण करून बंधुत्व, समंजसपणा, स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका. जे काळ पूर्वीचा होता
तो काळ पुन्हा आणण्याचा प्रयत्न करू नका. तो तुमच्यानं कधीही परत येणार नाही. महार मांग कधी वेगळे होणार नाहीत. आमच्यामध्ये वाद नाही, वाद होणार नाही. हे मोर्चाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र शासनाला निश्चितपणानं कळवणार आहोत. भरतकुमार कानिंदे, मागासवर्गीय उपवर्गीकरणाच्या हा जो मोर्चा आहे 7 तारखेचा, त्या समन्वय समितीचा मी एक सदस्य, आदरणीय भंते पयाबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती निवडण्यात आलेली आहे. त्या सर्व जे आमचे सदस्य आहेत मित्र, ही जी पत्रकार परिषद आम्ही जी घेतलेली आहे ती तुम्हाला आमची जी आतापर्यंतची जी तयारी आहे त्या तयारीच्या संदर्भानं सांगत आहोत. आज जवळजवळ आम्ही 4 ते 5 तालुके कव्हर केलेले आहेत. गावामध्ये सुद्धा काही बैठका झालेल्या आहेत. सिडको हाडको परिसरात सुद्धा काही बैठका झालेल्या आहेत. काल भोकर, बारड अशा बऱ्याच ठिकाणी बैठका झालेल्या आहेत. आणि आम्ही गावागावामध्ये आमची माणसं या भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या माध्यमातून आम्ही गावापर्यंत पोहोचत आहोत. आणि मोठ्या प्रमाणे चांगल्या लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. त्यामुळे निश्चितच हा मोर्चा मोठा होईल. आणि तुमच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त या मोर्चामध्ये सहभाग नोंदवून आपल्याला सर्वांना या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवायचा आहे. आणि पुन्हा एकदा आवाहन करतो की आपला हा मोर्चा मातंग समाजाच्या विरोधात नाही, तर जी काही मातंग समाजातली जी काही दलाल आहेत त्या दलालांना या RSSच्या लोकांनी पोसून त्यांना समोर केलं आणि हा वितंडवाद वाढवत आहे. तरी याला बळी न पडता सर्वांनी समयसूचकता ठेवून कुणाच्याही विरोधात भाष्य न करता आपला विरोध कायदेशीरपणे दाखवायचा आहे. आणि 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ह्या महामोर्चामध्ये सरसेनानी अनुराग आंबेडकर साहेब या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मोर्चा होणार आहे. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब हे सुद्धा या मोर्चाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आहेत. तरी या महामोर्चाचा प्रमुख उद्देश म्हणजे हा मोर्चा कुठल्याही जातीच्या विरोधात नसून अनुसूचित जातीच्या 59 जातीच्या एकत्रीकरण अबाधित राहावं यासाठी हा होणारा मोर्चा आहे. जे की शासनाला या अनुसूचित जातीमध्ये एकोपा बिघडवण्याच्या अनुषंगाने ते ह्या नको असलेल्या सुप्रीम कोर्टाचं जे काही जजमेंट आलेलं आहे त्या जजमेंटचं चुकीचं अनालिसिस या महाराष्ट्राच्या आजच्या इतिहासापर्यंतला सगळ्यात खोटारडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेमध्ये सुद्धा निवेदन करताना सांगते की सुप्रीम कोर्टाने हे अनिवार्य केलेलं आहे. तर हे कुठेही अनिवार्य केलेलं नसून, हे मॅन्डेटरी नसून, हे एक ऐच्छिक राज्याच्या सरकारवर हे ऐच्छिक सोडलेलं आहे. राज्याला अभिप्रेत करावं वाटत असेल तर त्यांनी ते करावा असा सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश असताना सुद्धा हा खोटारडा मुख्यमंत्री या महाराष्ट्राची दिशाभूल करत आहे. महाराष्ट्राला एक खोटं निवेदन करत आहे, संविधानात असेल किंवा इतर ठिकाणी असेल. तर हा आमचा मोर्चा या खोटारड्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात असून देवेंद्र फडणवीसच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात आमचा हा मोर्चा आहे.